महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांच्यातला संवाद आणि संघर्षावरून एक नवाच वाद निर्माण झालाय, म्हणजे तो करण्यात आलाय. राहुल गांधी यांनी बिट्टू यांना गद्दार म्हटलं. त्यावर भाजपकडून नेहमीप्रमाणे राहुल गांधी यांनी तमाम शीख समाजाचा अपमान केल्याचा कांगावा करण्यात आला. लोकसभेतल्या गदारोळाच्या दरम्यान गद्दार आणि शीख समाजाच्या अपमानाचं नवच उपकथानक रंगायला लागलं. त्या संदर्भातली नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. घटना बुधवारची आहे. लोकसभेच्या दिवसाच्या कामकाजाची सुरुवात होण्यापूर्वी संसद भवनाच्या परिसरात काँग्रेसचे खासदार आंदोलन करीत होते. त्याच वेळी मकर दरवाजाजवळ भाजपचे खासदार रवनीत सिंग बिट्टू जात होते. राहुल गांधी त्यांना उद्देशून गद्दार म्हणाले. राहुल गांधी म्हणले, बघा एक गद्दार इकडे चालत येतोय, त्याचा चेहरा बघा. हॅलो माझ्या गद्दार दोस्ता, काळजी करू नकोस, तू पुन्हा काँग्रेसमध्ये परत येशील. यावेळी राहुल गांधी यांनी बिट्टू यांच्याशी हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न केला, मात्र बिट्टू यांनी राहुल गांधींना देशद्रोही असं म्हणत हात मिळवण्यास नकार दिला. बिट्टू यांनी प्रसारमाध्यमांना नंतर सांगितलं की राहुल गांधी यांचं वर्तन रस्त्यावरच्या गुंडासारखं होतं. गांधी कुटुंबानं नेहमी शीख समाज आणि पगडीला लक्ष केलंय. तिथं सगळे निलंबित खासदार बसले होते. आम्ही रोज एकमेकांना भेटणारे सहकारी आहोत. राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत, पण त्यांना नेमकं काय झालंय मला कळत नाही. राहुल गांधींच्या वक्तव्यावर बिट्टू म्हणाले, त्यांना वाटतं की तेच सगळ्यात मोठे देशभक्त आहेत आणि त्यांच्या वडिलांनीच बलिदान केलंय. काँग्रेस आणि गांधी कुटुंबानं पंजाबला आगीत ढकललं, सुवर्ण मंदिरावर गोळ्या झाडल्या, हजारो शीख आणि पंजाबी लोकांना लक्ष्य करून ठार मारलं. बिट्टू म्हणाले, जर राजीव गांधींना शहीद म्हटलं जात असेल तर शहीद ए आजम सरदार बेअंत सिंग यांनाही शहीद म्हटलं पाहिजे. मी त्याच कुटुंबातून आलोय. एका शहीदाचा नातू. मी त्यांच्यासोबत असताना चांगला होतो, पण आता मी भाजपमध्ये गेलो. माझ्यासाठी अशी भाषा वापरली जात आहे. ते स्वतःला काय समजतात? ते स्वतःला देशाचा आणि जगाचा मालक समजतात. एवढं बोलून बिट्टू थांबले नाही, तर ते म्हणाले, मी गांधी कुटुंबातला नाही, पण माझ्या डोक्यावर पगडी आहे. म्हणून जेव्हा त्यांनी माझ्याशी हात मिळवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मी त्यांना म्हटलं, तुम्ही देशद्रोही आहात. म्हणूनच रोज सैनिकांच्या विरोधात आणि देशाविरुद्ध बोलता. गांधी कुटुंब शिखांचं मारेकरी आहे. त्या कुटुंबाच्या व्यक्तीशी मी हात मिळवणार नाही. केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या बिट्टू यांनी काँग्रेसवर एवढे जहाल आरोप केल्यामुळे कुणालाही काँग्रेसचा राग येणं स्वाभाविक आहे. एका शीख तरुणाला गद्दार म्हणून राहुल गांधी यांनी मोठी घोडचूक केली की काय, असं सुद्धा वाटू शकतं. पण या रवनीत सिंग बिट्टूचा नेमका इतिहास काय आहे ते बघूया, म्हणजे वस्तुस्थिती काय आहे ते आपल्या लक्षात येईल. तर काँग्रेसचं मीठ खाऊन काँग्रेसच्या जीवावर मोठं होऊन भाजपमध्ये गेलेले लोक काँग्रेस विरोधात बोलतात, त्यावेळी विदूषकी वाटतात. तसाच हा बिट्टूचा प्रकार आहे. म्हणजे आपल्याकडचे अशोक चव्हाण काँग्रेस विरोधात बोलताना जसं विनोदी वाटतं, तसाच बिट्टू यांचा हा प्रकार आहे. तर हे रवनीत सिंग बिट्टू पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांचे नातू आहेत. ते 2009 पासून 3 वेळा लोकसभेत काँग्रेसचे खासदार होते. बघा, काँग्रेसचे खासदार होते 2009 पासून 3 वेळा. 2009 मध्ये आनंदपूर साहिब मधून ते निवडून आले. नंतर तिथून ते निवडून येणार नाहीत म्हणून त्यांना मतदारसंघ बदलून दिला. 2014 आणि 2019 मध्ये लुधियानामधून काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली. म्हणजे काँग्रेसच्या तिकिटावर ते 3 वेळा खासदार झाले होते. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसचा राजीनामा देऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांना लुधियानातून उमेदवारी दिली. परंतु पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंह राजा वारिंग यांच्याकडून ते पराभूत झाले. लुधियानाच्या जनतेनं त्यांना पराभवाची धूळ चारली. पंजाबमध्ये भाजपला जनाधार नाही हे आपल्याला माहित आहे. त्यामुळं रवनीत सिंग बिट्टू निवडणूक हरल्यानंतर सुद्धा पंजाबमध्ये भाजप मजबूत करण्याच्या उद्देशानं त्यांना मोदी मंत्रिमंडळात घेण्यात आलं. सध्या ते रेल्वे आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयात राज्यमंत्री आहेत. ऑगस्ट 2024 पासून ते राजस्थानमधून राज्यसभेचे खासदार आहेत. म्हणजे लोकसभेला पराभूत झाल्यावर मोदींनी त्यांना राजस्थानमधून राज्यसभेवर घेतले. तर बिट्टू यांचे आजोबा बेअंत सिंग हे पंजाबचे मुख्यमंत्री होते. पंजाबमध्ये जवळपास 2 दशकं चाललेल्या दहशतवादावर नियंत्रण मिळवण्याचं श्रेय बहुतांश त्यांना दिलं जातं.
मुख्यमंत्री पदावर असताना त्यांची हत्या झाली होती. तर अशा या बेन सिंग यांचे नातू रवनीत बिट्टू. 3 वेळा काँग्रेसचे खासदार असलेल्या बिट्टू यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना काँग्रेसचा सगळा इतिहास आठवला. शिखांचा हत्याकांड, सुवर्ण मंदिरावरील कारवाई वगैरे वगैरे वगैरे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली तेव्हा याच बिट्टू यांनी राहुल गांधींच्या मुळे आपण राजकारणात असल्याचं जाहीरपणे सांगितलं होतं. एवढंच नाही तर शीख धर्माची ओळख मानली जाणारी पगडी बांधायला आपल्याला राहुल गांधींनीच शिकवलं असंही त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं. मेरे वर्गे पता नहीं किन्ने लखां नौजवानों नूं जिन्हां ने सियासत सिखाई, अज जे मैं पग बन्नी खड़ा, राहुल गांधी जी ने मैनू कहा सी जे सियासत चाहना पंजाब दी मेरे कोल पग बन के आई तां मैं तेनू मन्नूगा। अज पग सजाई केसरी राहुल गांधी दी दित्ती आ। तेच राहुल गांधी आता त्यांना देशद्रोही वाटायला लागले. आता भाजपच्या मंत्र्याला राहुल गांधी गद्दार म्हणाले त्यामागची कारण स्पष्ट आहेत. आपल्याकडे शिवसेना सोडून गेलेल्या एकनाथ शिंदे यांनाही उद्धव ठाकरे गटाकडून गद्दार म्हटलं जातं. त्याचा त्यांना प्रचंड राग येतो हे आपल्याला माहित आहे. तशीच गत बिट्टू यांची आहे. 3 वेळा काँग्रेसची खासदारकी उपभोगलेल्या बिट्टू यांनी काँग्रेसची गद्दारी करून भाजपची वाट धरली. एकदा तर बिट्टू काँग्रेसचे व्हीप होते सभागृहात, म्हणून त्यांना राहुल गांधी गद्दार म्हणाले. ते म्हणणं योग्य की अयोग्य यावर चर्चा होऊ शकते, पण म्हणून राहुल गांधी कसे काय देशद्रोही ठरतात? रवनीत सिंह बिट्टू पक्ष सोडून गेले म्हणून त्या अर्थाने ते गद्दार, पण त्यावरून कांगावा करण्याची नरेंद्र मोदी स्टाईल झाली. भाजपनं आता ती आपली मोडस ऑपरेंडीच बनवल्या. त्यामुळे भाजपमधले शीख नेते लगेच राहुल गांधींच्यावर हल्ला करण्यासाठी सरसावले. दिल्लीचे पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंह सिरसा यांनी राहुल गांधींच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले शीख मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांना गद्दार म्हणणं अत्यंत लाजिरवाणं आहे. एक शीख सरदार कधी गद्दार असू शकत नाही. सिरसा म्हणाले गांधी कुटुंब गद्दार आहे. त्यांनी श्री दरबार साहिबवर रणगाडे आणि तोफा चालवल्या, श्री अकाल तख्त साहिब पाडला आणि निरपराध शीखांना जिवंत जाळलं. हा शीख समाजाचा अपमान आहे आणि तो अजिबात सहन केला जाणार नाही. 1980च्या दशकातलं विष आज सुद्धा काँग्रेसच्या विचारसरणीत आहे. जनरल नरवणे यांचं आत्मचरित्र एप्स्टीन फाईल्स, भारत अमेरिका करारातील शेतकरी विरोधी धोरणं यामुळं कुचंबना झालेल्या भाजपला हे ऐतं कोलीत मिळालं. भाजपच्या नेत्यांनी लगेच पत्रकार परिषद घेतली. एप्स्टीन फाईलमध्ये अडकलेले केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी त्यात आघाडीवर होते. त्यांच्यासह मनजिंदर सिंह सिरसा, पक्षप्रवक्ते आर.पी. सिंग आणि दिल्लीचे आमदार अरविंद सिंग लवली यांनी पत्रकारांना संबोधित केलं. कोणताही आधार नसताना एका सन्माननीय शीख व्यक्तीला गद्दार म्हणणं म्हणजे संपूर्ण शीख समाजाचा अपमान असल्याचं त्यांनी सांगितलं. म्हणजे हे भारतीय जनता पक्षाचं नेहमीच नरेटिव्ह आहे. त्याच पद्धतीने सगळं होतं. आता भारतीय जनता पक्षाकडनं शीख मंडळी राहुल गांधींच्या विरोधात उतरल्यात. त्याच वेळी काँग्रेसकडूनही काही लोक उतरणे स्वाभाविक होतं. काँग्रेसमधल्या नेत्यांनी त्याचा जोरदार प्रतिवाद केला. रवनीत सिंग बिट्टू गद्दार असल्याचं त्यांनी ठोसपणे सांगितलं. म्हणजे रवनीत सिंग बिट्टू नुसता गद्दार नाही तर कृतज्ञ आणि विश्वासघातकी असल्याचा हल्ला अमरिंदर सिंग राजा वॉरियर यांनी केला. म्हणजे याच अमरिंदर सिंग राजा वॉरियर यांनी लुधियानातनं यावेळी बिट्टूचा पराभव केला होता. ज्येष्ठ काँग्रेसचे नेते पवन कुमार बन्सल यांनी म्हटलंय की बिट्टू हा सरदार बेन सिंग यांचा नातू असला तरी त्याला कोणी ओळखत नव्हतं, फक्त त्यांचं कौटुंबिक नातं होतं. राहुल गांधींनी त्याला योग काँग्रेसमध्ये आणलं, योग काँग्रेसचा अध्यक्ष केलं आणि आपल्याला पगडी बांधायला राहुल गांधींनी शिकवलं असं म्हणणारा हा माणूस आज राहुल गांधींना देशद्रोही म्हणतोय. यावरून काय ते समजून घ्यावं. अगर आप पूरी बात को देखें, थोड़ा सा अतीत में आपको जाना होगा. बिट्टू क्या थे? सरदार बेन सिंह का ग्रैंडसन. कोई जानते नहीं थे वैसे, सिर्फ इनका एक फैमिली कनेक्शन था. फैमिली में भी और लोग आगे थे जिन्होंने राजनीति में काम किया था, समाज सेवा में काम किया था, ना कि बिट्टू जी ने. इन्होंने काम नहीं किया हुआ था. ये तो बस क्योंकि राहुल गांधी देख रहे थे नौजवान जिनके कोई ताल्लुक भी हों, वो जिनको यूथ कांग्रेस वगैरह में लाया जाए, इस ढंग से इनको यूथ कांग्रेस का लाके पंजाब में प्रेसिडेंट बनाया. और सही मायने में उस वक़्त मेरा ख्याल उनकी अपनी वीडियो भी कोई ना कोई मिल जाएगी आपको पुरानी, जब उन्होंने कहा हुआ है कि मेरे को तो पगड़ी बांधना भी राहुल गांधी ने सिखाया है. ये टोटल जो ये जितनी इसकी बनतर है, 3 टर्म लोकसभा में हो गए, ये सब कुछ किसने दिया था? राहुल गांधी ने.
राहुल गांधी बिट्टूंना गद्दार म्हणाले ते योग्यच असल्याचं खासदार गुरजीत आहुजा यांनी म्हटलंय. संघाच्या शाखेत बसून राजकारण करणाऱ्या त्या 4 भाजप नेत्यांच्याकडून आम्हाला प्रमाणपत्राची गरज नसल्याचे आहुजा यांनी म्हटलंय. देखिए, जो आज यहाँ मक्कर द्वार पे हुआ है, तो जो एक कांग्रेस के नेता हो जिसने सब कुछ दिया हो पार्टी ने, जब वो पार्टी छोड़ के गए, जब एक तानाशाह ताकत देश की ओर बढ़ रही थी और बैठे किसकी गोदी में जाके, तानाशाह की, बीजेपी की, जिससे पूरा पार्टी और पूरा देश लड़ रहा था, सेकुलर फोर्सेज लड़ रही थी, तो दर्द तो रहता ही है. जब देखा तो राहुल जी ने बिल्कुल ठीक कहा कि मेरे गद्दार दोस्त आ रहे हो तुम, आइए. देखिए, ये प्रेस कॉन्फ्रेंस करके बातें कर रहे हैं, सिखों को बोला, पहले ये तो पढ़ लो कि बिट्टू सिख है, सिखों से पूछ लो पंजाब में जाकर कोई ऐसी पंथक जथेबंदी जिसने इसका गुस्सा किया हो, बताइए. 4 लोग आरएसएस के बैठकर आरएसएस के सारे इशारे पे जो एक वर्गीकरण की राजनीति करती, वो जो सिखों की दुश्मन है, उसके इशारे पे वो सर्टिफिकेट देंगे हमें उनसे सर्टिफिकेट नहीं चाहिए. एकूणच गद्दार विरुद्ध देशद्रोही या संघर्षाच्या उपकथानकानं संसदेच्या परिसरातल्या एका मोठ्या राजकारणात रंगत आणली एवढं मात्र नक्की. धन्यवाद.